निधी वाटपावरून अमित शहांकडे एकनाथ शिंदेंची तक्रार, सूत्रांची माहिती। अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। चैत्यभूमीवर शिंदे अजित पवार एकमेकांशी बोलले नाही, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी। सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी, तर गाडी बॉम्बने उडवण्याची ही धमकी। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार, 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच। अद्यापही तोडगा न निघाल्याने टँकर असोसिएशन संपावर ठाम। मुंबईतील खासगी टँकरसह विहिरी आणि बोरवेल बीएमसी ताब्यात घेणार। टँकरच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बीएमसीकडून आपत्कालीन कायद्याअंतर्गत कारवाई। देशासह राज्यभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह। संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून महामानवाला अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह। नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। इतिहासात पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन विठू माऊलीची दिंडी 22 देशातून प्रवास करत विठ्ठलाच्या पादुका पोहोचणार लंडनमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।